नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण फक्त एका रिकाम्या बिसलरीच्या बाटलीचा वापर करून किचन साफ करण्यासाठी घरच्या घरी प्रभावी लिक्विड बनवणार आहोत. रोजच्या स्वयंपाकघरातील तेलकटपणा, डाग अधिक घाण स्वच्छ करण्यास मदत करू शकतो असा मी तुम्हाला हा उपाय सांगणार आहे आणि चिकट टेपचा सुद्धा उपाय हे तयार करण्यासाठी लागणारे साहित्य अगदी सोपे आणि बहुतेक प्रत्येकाच्या घरात सहज उपलब्ध असते. योग्य प्रमाणात साहित्य मिसळून लिक्विड कसे बनवायचे आणि वापरताना कोणती काळजी घ्यायची हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, तुमच्या उपयोगाचा आहे. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका. चला तर आपण आता व्हिडिओ चालू करूयात. इथे मी काय केलं आहे, बॉटलच्या वरचे रॅपर काढून घेतलेले आहे, जेणेकरून आपले लिक्विड असे साफसुथरे दिसायला पाहिजे. मग त्यानंतर मी ते रॅपर काढून घेतल्यानंतर आपण ते कसे कट करायचे, हे आपण कसे लिक्विड बनवायचे हे आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मैत्रिणींनो, इथे मी पहा निरमा वॉशिंग पावडर घेतलेले आहे. आता हे वॉशिंग पावडर किती प्रमाणात घ्यायचे हे तुम्हाला सांगते. 2 चमचे वॉशिंग पावडर आपण बिसलेरी बॉटलमध्ये टाकायचे आहे. त्यानंतर काय करायचे आहे, त्याच्यामध्ये आपण बेकिंग सोडा म्हणजे खायचा सोडासुद्धा 2 चम्मच किंवा 1 चम्मच टाकून घ्यायचा आहे. इथे मी 1 चम्मच बेकिंग सोडासुद्धा टाकलेला आहे, जेणेकरून आपले हट्टी डाग ते पूर्ण निघून जातील. आणि त्यानंतर आपण ते बेकिंग सोडा असा टाकून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपण शॅम्पूसुद्धा टाकू शकतो, पण मी शॅम्पू नाही टाकले. माझ्याकडे लिक्विड होते ते मी यूज केलेले आहे. आपण शॅम्पूसुद्धा टाकू शकतो, असे काहीही नाही. त्यानंतर काय केले, मी माझ्याकडे विम लिक्विड होते, तर त्याच्यामध्ये मी थोडेसे विम लिक्विड मिक्स केलेले आहे. तुम्ही पाहू शकता मी किती प्रमाणात घेत आहे, तसेच तुम्ही प्रमाणात घ्या आणि जास्त प्रमाणात काही घेऊ नका. आणि त्याच्यामध्ये मी पाणी ॲड केलेले आहे. पाहू शकता तुम्ही, पाणी आपण बॉटलभर ॲड करायचे आहे, जेणेकरून आपल्याला ते लिक्विड पुरले पाहिजे. आणि बॉटल अशी मिक्स करून घ्यायचे आहे पूर्ण लिक्विड ते. आणि मिक्स केल्यानंतर आपण त्याला आता झाकणाला होल पाडणार आहोत. तर ते कसे पाडायचे बघा, मी इथे गॅसवर गरम केली आहे कैची. तर तुमच्याकडे जर वेगळे काही असेल पाडायचे तर तुम्ही ते वापरू शकता, पण गरम केल्याने लवकर होल पडतात. मी इथे गरम केले आणि त्यानंतर पाहू शकता तुम्ही असे होल पाडलेले आहे. तर मैत्रिणींनो, तुम्हाला माझे किचन हॅक्स कसे वाटतात मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि हो, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा बरं का. आता ते कसे वापरायचे हे पहा. इथे मी असे खिडकीच्या साईडला टाकलेले आहे किचनवर. आता ते असे लिक्विड साफ करून घ्यायचे, जेणेकरून टाकून घ्यायचे, आपले डाग, हट्टी डाग आणि तेलकटपणा पूर्णपणे नष्ट होतो. पाहू शकता तुम्ही, मी अशा प्रकारे त्याला पुसत आहे. पूर्णपणे चकाचक झालेले आहे, काहीही वेळ लागणार नाही आणि आपले लिक्विडसुद्धा वाया जाणार नाही. त्याच्यामुळे ही ट्रिक नक्की वापरून पहा आणि तुम्हाला ही ट्रिक कशी वाटली मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आता मी तुम्हाला दुसरी ट्रिक सांगणार आहे, ती पण मला नक्की सांगा कशी वाटली. दोन्हीपैकी एक ट्रिक तुम्हाला कोणती आवडली ते सुद्धा मला नक्की सांगा. आता आपण चिकट टेप, बऱ्याच जणांचा चिकट टेप हा निघत नाही, बऱ्याच जणांकडून खूप वेळ लागतो. तर त्यासाठी कोणती ट्रिक वापरायची हे पण मी तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, तरच तुम्हाला समजेल. तर चिकट टेप आता सापडतच नाही, काय करावे सुचत नाही. मग त्यासाठी आपण इथे पॉन्ड्सचा पावडरचा डबा घेतलेला आहे, ठीक आहे. आता ते पावडर पूर्णपणे त्याच्यावर टाकून घ्यायचे आहे. आपण चिकट टेपवर पूर्ण इकडून तिकडून सगळीकडनं टाकून घ्यायचे आहे आणि आपण चिकट टेप शोधायला सुरुवात करायची आहे. मग आपल्या असा बोटाने त्याला असे बघायचे आहे, चिकट टेप सापडला आहे. तुम्ही पण ही ट्रिक नक्की फॉलो करू शकता. आपल्याला चिकट टेप सापडत नसेल, वेळ नसेल तर नक्की ही ट्रिक फॉलो करून पहा. हे बघा, लगेचच चिकट टेप सापडलेला आहे. चला तर मैत्रिणींनो, नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.